तरी पण अगदी मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे आभार मानतो मी भजन मंडळाच्या वतीने. कारण विनोद चव्हाण बुवानी किती टाइम घेतला आपल्याला माहिती आहे. बुवानी सुद्धा ठीक आहे, ते इकडे तिकडे 5-10 मिनिटं होतात. कैलासवासी सुनील बाणे साहेब यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक सरोवर नगर मित्रमंडळ डोंबिवली पश्चिम यांच्याकडून आलेले. सरोवर मित्रमंडळ म्हणजे आपलं सर्वांचं विकास म्हात्रे साहेबांचं ते सरोवर मंडळ. आणि बुवानी मगाशी सांगितलं की भुईबावडा इथे आमची वारी झाली आणि तिथे बुवानी नाव नाही सांगितलं, मी नाव सांगतो त्यांचं. एक तुम्हाला 10,000 रुपये बक्षीस दिलं ते बुवा विनोद चव्हाण बुवा ते सुद्धा ह्या डोंबिवलीचे आहेत. स्पर्शिका बिल्डर्सचे मालक काय मोरे, सुनील नारकर साहेब यांनी 10,000 रुपये लोकेबोना दिलं पारितोषिक. 100% बरोबर आहे. आणि मला जे दिले पारितोषिक ते म्हणजे माझं कसा मी 8 दिवसांत मोजतोय, मी अजून मोजूक नाही ते किती दिले नाही, खरं सांगतोय. श्री बुवा मोहन विष्णू काटे सावडाव कणकवली यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि 500 रुपये सरोवर नगर पेटीचा आवाज कमी करा. मी देवाला मानणारा म्हणजे एक विषय, मी देवाला मानतो, त्यामुळे विनोद चव्हाण बुवानी शपथ घातलेली आहे. ती शपथ तोडायची माझी काही इच्छा नाही. कारण त्यांनी सांगितलं की शपथ घातली, त्यांनी सांगितलं की तू मला बोलायचं नाही. मी दोघांनाही न बोलता मायबाप प्रेक्षक काहीतरी 100% गजराच्या माध्यमातून जो गजर 2-3 कडवी आहेत ते कमी करून 2 कडव्यांमध्येच भागवतो. त्यामध्ये फक्त आज ह्या कलियुगात काय चाललंय, आपण एखाद्यावर उपकार करतो आणि तो माणूस आपल्या उपकाराची फेड कशा पद्धतीत करतोय हे फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही सगळी नकली ढोंग आहेत, लक्षात घ्या. आणि पैशासाठी सगळे चाललेली नाटकं आहेत हे एकंदरीत आपल्याला दिसतं. विनोद चव्हाणच्या किंवा लोकेबुवांच्या बाबतीत मी काहीही बोलणार नाही. कारण 100% मी परत सांगतो, मी देवाला मानणारा विषय आहे, त्यामुळे मी त्यांची शपथ मोडून पुढे. खरं तर या अशा शपथी याच्या अगोदर मी कितीतरी मोडल्यात आणि त्याच्या पुढे गेलोय. शपथ मोडून वेळ लागणार नाही. मी असं एक वाक्य बोलले ना तर शपथ लगेच मोडेल. समजा मी आता शपथ मोडू असेल तर मी म्हणा शकतोय शपथ सड्यावर आणि घालणाऱ्याच्या माड्यावर असं मी म्हटले तर ती शपथ मोडू शकतं. पण मला ती मोडायची नाही आहे, फक्त उदाहरण सांगितलं. गजर म्हटल्यानंतर 1-2 गाणी आणि मग गजराची सुरुवात. पण बुवानी विनोद चव्हाण बुवानी माझे खरं आहे मग अतिशय जवळचे माझे जवळचे सुधीर कलिंगण वयाच्या 49व्या वर्षी निघून गेले. त्यांच्यावरती दशावतारामध्ये जो लंगार चालतोय त्या लंगारचं फक्त एक झलक म्हणून फक्त एक ओळ घेतोय. फक्त पेटीचा कमी करा मावली. सुना झाला दरबार लोक
विनोद तुझ्यासाठी तू माझा तुझे मी झाले. हॅलो तू माझा तुझे मी झाले. तू माझा तुझे मी झाले. कोकिळ केलेला सत्कार आहे, सन्मान आहे तुमचं. त्याने मला सांगितलं की मी तुमच्या भजनामध्ये तत्व वाजवतो. त्यांचं नाव सुद्धा मला माहीत नाही. सिद्धेश नार्वेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. पालघरचे कृष्णापासून पाजपतीच्या नाक्यापर्यंत संगतीला माई एका म्हणला. बुवा सुद्धा म्हणतात. पण मी बघा तुम्ही बाईक कशी नाते बाई सन्माननीय गणेश परब यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. जिथे जिथे मी नेहमी भजन करतो तिथे बाबासाहेबांवर एखाद दुसरं 100% गीत घेतो. ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली आणि त्याच्यावरतीच आपलं हे राज्य हिंदुस्थान संपूर्ण उभं आहे. त्या बाबासाहेबांवरती एक गाणं घेतो बघा. विनीता राणे या भगिनीकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि माझ्या अक्काकडून तुम्हाला 100 रुपये नारकरांसाठी पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. न भाला न बळती न घाव पायी रे. न भाला न बळती न घाव पायी रे. पण तुझा रंग मला
भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे नव्या भागिदाचे स्वप्न हे असू दे नव्या भागिदाचे स्वप्न हे असू दे तुझी भीमशक्ती जगाला अजा पैठणी उर्फ कोल्ह्या अजा पैठणी उर्फ कोल्ह्या त्यांच्याकडूनही 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. नव्या भागिदाचे स्वप्न हे असू दे तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे पुण्या गावतीचा तू आता झाला रे आहे भीमशक्ती पुण्या गावतीचा तू आता झाला रे आहे भीमयुगाचा नवा पाटील गजलाला सुरुवात करतोय कारण तुमचा अंत बघणार नाही. हे कलियुग आहे मायबाप प्रेक्षको. कसं आहे सन्माननीय वायगणकर साहेबांनी सांगितलं की विनोद चव्हाण बुवांना उशीर झाला म्हणून त्याने सांगितलं की बुवा तुम्ही चालू करा. 2 नंबरला लोके बुवा बारीक करतील आणि 3 नंबरला विनोद चव्हाण बुवा. पण तुम्ही आल्यानंतर नको म्हटलं. आपलं जे ठरलं त्या पद्धतीत करूया आपण. पण त्याचा बुवा तुम्ही गैरफायदा घेतला. 1 तास गजर करून आणि त्या 1 तास गजराच्या माध्यमातून तुम्ही काय केलं म्हणून कोणावर उपकार करण्यासारखे नाही. आज आजकाल ट्रेंड निघालाय. पाश्चात्य देशामध्ये एक ट्रेंड असा आहे की अनेक प्रकारचे प्राणी पाळतात लहानपणापासून. त्याच्यामध्ये ते अजगर वगैरे असतात ना वेगवेगळ्या कलरचे ते अजगर सुद्धा पाळण्याची एक तिथे प्रथा आहे. म्हणून आपल्या भारत देशामध्ये सुद्धा एका कॉलेजला जाणाऱ्या युवकाने एक अजगराचं छोटं पिल्लू विकत घेतलं. सांगितलेल्या पैशाला विकत घेतलं. तिकडे पाहतात पण त्याने आपल्या इकडे विकत घेतलं. त्याने श्रीमंताचा मुलगा होता. शॉर्टकट मध्ये सांगतो श्रीमंताचा मुलगा त्याने ते अजगराचं पिल्लू घेतलं. अगदी जेवणा बिवणा म्हणजे त्याला खाण्यापासून तर तो जेव्हा जेवायला बसायचा त्यावेळेस त्याचं जे अन्न आहे ते त्याला द्यायचा. तो अजगराचं पिल्लू एक फूट अजगराचं पिल्लू एक 4-6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी वाढलं. म्हणजे बऱ्यापैकी त्याची उंची वाढली. एवढं पोषण त्याचं एवढं जबरदस्त करत होता. आणि अचानकपणे एक 4-5 फुटाचा झाल्यानंतर अजगराचा तो जो अजगर होता अचानकपणे त्याने सगळं अन्न वगैरे सोडून दिलं. त्या मुलाला झोप लागेना कारण लहानपणापासून त्याने ते पाळलेलं होतं अजगराचं पिल्लू. त्याला झोप लागेना त्याला सुद्धा भूक लागेना. त्याने काय केलं जे डॉक्टर होते जे प्राण्यांचे डॉक्टर त्यांच्याकडे नेलं. त्या डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि तपासल्यानंतर त्या मुलाला विचारलं. म्हणजे विचारतात ना आपण जर गेलो तर विचारतात काय होतं असं होतं का. त्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारले अरे तू केव्हापासून पाळलाय. तो म्हणाला अगदी 1 फुटाचा असल्यापासून मी त्याला पाळलाय. त्याची पालन पोषण म्हणाला त्याला जे काय हवं ते मी देतोय. मग आता किती दिवस झाले अन्न सोडले तर म्हणाला 15 दिवस. आज उद्या खाईल आज उद्या खाऊन 15 दिवस निघून गेले. एक अन्नाचा दाणा सुद्धा त्याने अन्न जरा सुद्धा त्याने भक्षण केलेलं नाही. डॉक्टर साहेब म्हणाले अरे रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस तुझ्या बाजूला तो झोपतो त्यावेळेस असे त्याचे काही गुणधर्म तुला आम्हाला दिसतात का. तो म्हणालो हो दिसतात. डॉक्टर म्हणाले तो 1 तासाभराने अर्ध्या तासाभराने तो अजगर जो आहे ना तो आपलं स्वतःचं अंग ताठ करतो का म्हणे. तो म्हणालो हो अगदी मी बघितलं त्याला अगदी काठीसारखा तो ताठ होतो. अगदी वेडावाकडा जरी पडलेला असला झोपलेला असला तरी अर्ध्या 1 तासाने तो काठीसारखा ताठ होतो. तर डॉक्टर म्हणाले अरे अजगर पाहण्यासारखं नाही. तो त्याला काही एक झालेला नाही. तो जो 15-20 दिवस जो जेवण नाही त्याला काही एक झालेला नाही. तो ना म्हणालो तुझी आणि आपली उंची मोजता. तो तुझ्या बाजूक झोपान आपली उंची मोजता
आणि महिनोभर जर नाही त्याला घेऊन येतोस तर तो तुका खाणं होतं. म्हणजे तू आपल्या पोटात राहतच की नाही ह्या बघता तशी परिस्थिती तुझी झाली, लक्षात घे. तो गैरफायदा घेतलं म्हणजे तुका वाटलं की आम्ही 2 किलो ह्यांचे बारी होऊचे नाही पुढे, ते बाऱ्याचा टाइम होतो पुढे होणार नाही असे तुझं गैरसमज होतो. हो असा उपयोग नाही ना. तुम्ही त्या भजनाच्या माध्यमातून काय दिलं मायबाप प्रेक्षको हे तुमचं तुम्ही विचार करायचा, लक्षात घ्या. कारण तराजू तुमच्या हातात आज कित्येक लोक वयस्कर सुद्धा आमची भजनं ऐकतात. आता ह्याला काही सांगण्यासारखं नाही. हो म्हणजे एक ऑर्केस्ट्रा सिंधुदुर्गात, हो लक्षात घ्या. पण तो त्या प्रत्येक गाण्याला न्याय देता एवढा मात्र 100% खरं आहे. वा दाखव नंदू दाखव, कोणी गाडी दाखव, क्या बात आहे. सलाम करा त्या काला, मला दाखव खरं आहे. बघा वरती दाखवले तू तरी मागतो किती आहे तो फोटो लावतो ना या बाबा तरी असं नाही करायचं ते मायबाप प्रेक्षकांना दाखव. असं नाही फुगलेले असं तू लय 100% कलाकार. तो चांगला फोटो काढलाय त्याने एकदा त्या कलाकारासाठी टाळ्यावर जो कोणी तुम्हाला हातात दिला. हा म्हणजे किती प्रेम करणारे लोकच बघत तुझ्यावर हे. आणि जर वाईट उगत घेतच तर तुका समय लावणं होतो पण त्याने जे दिलं छान दिले बरोबर. म्हणजे एवढे कलाकार प्रेम करणारे असतो काय नाही काय घेतात काय रे काय नाही काय. हा त्यांना एक लक्षात घे गुंडू सावंताची क्रेज काय आहे. व तुका खरं सांगते ते बाबा सकाळी ना खरोखर ते भैया सगळे झोपले ना योगेश गेलो त्या का भैया उठ ना म्हटलं ए चल तुमच्या पिशीच उचलून झाल्यावर तो उठलो. आणि त्या मत्स्यगंधामध्ये ना तुमचं पनवेल ते कल्याण येईपर्यंत ना तिथे ते येतात पैसे मागून घेतो. तो इलो सगळ्यांना ह्याला पण उठवले हे चल निघाल मागा वाटलं कुठे चाललात मागा विचारता. तर म्हटलं भजनाला चाललं हे सगळे. तर मी म्हटलं जाऊ दे पैसे नको झाले. 50 दिवस काढून दिले ना त्यांनी मला उलटे उतरले तेच काढून दिले पाठी. म्हणजे काय ताकद जाते बघून काय असू दे ना. असं तो सुद्धा माणूस लक्षात घे. कधीतरी पायी येत पुढच्या जन्मात. हे तुम्ही समजू नको. त्या अर्जुनात सुद्धा ना त्या बृहन्नडेकर हे अर्जुनात सुद्धा तू हे विषय काढू शकत नाही बरोबर ना. अर्जुनात सुद्धा रूप घेऊचा लागला तिकडे होते ना त्यावेळेस घेऊचा लागला. व ह्या तुमच्या पलीकडचा त्याच्यात तुम्ही जाऊ नको. त्या भानगडीत तुम्ही पडा नको. छत्रपतींवर त्याला घेतलं आणि माका त्या पद्धतीत येत नाही खरं सांगतो. तुझी वही दे नाही जमणार ना मारून देऊन तुम्हाला नाही आका एक लक्षात घे. आपलं भाऊ घेपर्यंत बोललो तर आकाच माहिती आहे. बुवा येत नाही अशातलं भाग नाही. पण खरोखर आता माझ्याकडे मी घेत नाही. कारण तू घेतो तू मराठी तू पोट भरतं गेले तर तू नाहीतर तू ना श्रीकांत शिरसाट बरोबर माझी झालेली नाला सोपाऱ्याला झालेली गाडी युट्यूबवर काढ आणि त्याच्यामध्ये हयतोच पोट घेतलेलं की नाही तू बघ. आणि त्यावेळेस तुका समजा कोण कमी नाही ते. त्याने 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आता ह्याच्यावर घरीचा गाणं म्हणायचा हे विषय हा 500 रुपये तर फेडू होईल. हा सरोवर नगरचे बाळू टेमकर आणि मित्रमंडळी यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पण तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर म्हणजे खरं सांगतो आपण म्हणजे हिंदुस्थानचे कोण आपण म्हणतो बाळासाहेब ठाकरे बरोबर ना. त्यांचं हिंदू हृदय सम्राट म्हणून आपण जर नाव घेतोय आपण अगदी मानाने घेतो. मग त्यांच्यावरती काय चालेल ना. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला सिंहाचा छावा
मंदिरात कोणा नाही ठावा गजराला सुरुवात करतो. दोनच कडव्याचा मेवा प्रेक्षक गजर आहे. छोटासा गजर घेतो. धन्यवाद. रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात धर्म वाऱ्या कार्याचा नाचरणात पावेल कैसा देवत्यासी सांगा हो बसला पावेल कैसा देवत्यासी सांगा हो मजला. काय माहिती आम्ही ज्यावेळेस मुंबईला येतो त्यावेळेस हे सगळं सामान घेऊन येणं शक्य नसतं. परंतु हे सामान आमचे जे काही ऋणानुबंध जोडलेले आहेत आपल्या जिथे डोंबिवलीला राहतात ते सन्माननीय नितीन गावकर आणि त्यांची मित्रमंडळी यांनी मला आजच्या या भजनासाठी सामान पुरवलं. एकदा त्यांचे मी रुपकार एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आई एक विरमावली झाली गोल्यांची सावली आभा गोली वाड्यांच्या आटेला धावली. एक विरमावली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला एक विरमावली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. तुझा डोंगर आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर प्रगतीची सुंदर
झाला श्रीमान झाला श्रीमान कार्य झाला श्रीमान मुखी नाम वजना भगवंत वजना मुखी नाम वजना सत्कर्म करेना गाठी पुण्य पडेना सत्कर्म करेना पावल कैसा देव त्याची रंग हो बसला पावल कैसा देव त्याची रंग हो बसला ऐका हो सारे जन ऐका हो सारे जन महाभारताचा प्रसंग महाभारताचा प्रसंग युद्ध सहाया कृष्णपाशी केला दुर्योधन युद्ध सहाया कृष्णपाशी केला दुर्योधन शेवटचा कडू आहे फक्त एक विषय सांगतोय की महाभारताचं युद्ध ज्यावेळेस ठरलं कौरव आणि पांडव यांचं युद्ध होणार हे ठरल्यानंतर दुर्योधन प्रभू श्रीकृष्णाजवळ गेले आणि दुर्योधन श्रीकृष्ण तिथे आराम करत असताना दुर्योधन जाऊन त्यांच्या डोकीवर म्हणजे डोकीच्या बाजूला बसला आणि अर्जुन जो आला तो पायाच्या तिथे बसला आणि श्रीकृष्ण जेव्हा जागे झाले त्याने झोपेतून उठून बघितलं तर समोर अर्जुन दिसला अर्जुनाला विचारलं पार्थ तू कशासाठी आलाय तेवढ्यात डोकीच्या बाजूला जो दुर्योधन बसलेला होता त्याचा युगो मीपणा त्याच्यात जागा झाला आणि तो म्हणाला श्रीकृष्ण परमेश्वरा त्या अर्जुनाच्या अगोदर मी आलोय मला काय हवं ते विचार अर्जुनाला विचारलं तू काय तुला काय होय अर्जुनाने सांगितलं तुझी यादव कुळातलं सगळं जे सैन्य आहे ते माझ्यासाठी हवंय मला युद्धामध्ये लढाई करण्यासाठी तुझा तर तू तर एकटा तुझा काय उपयोग होणार नाही आणि अर्जुनाला विचारलं तर अर्जुनाने सांगितलं पार्था मला तुझ्यासाठी तू माझ्यासाठी एकटा पुढे अर्जुन काय प्रॉब्लेम नाही असू दे तरुण पिढी आहे नाही असू दे तरुण पिढी आहे त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे ठीक आहे त्यांचं काहीतरी विषय कोण आहे मी त्यांना पण दोष देणार नाही कारण खूप उशीर झालाय ना त्यामुळे हे असू शकतं कारण आजकाल ह्या गोष्टी या दोन बुवांकडनं मिळणार नाही तुम्हाला कधीही सांगतो एक लक्षात घ्या या दोन गोष्टी या बुवांकडनं आयुष्यात तुम्हाला कधीही मिळू शकत नाही कारण ह्या गोष्टीसाठी अभ्यास करावा लागतो एकमेकाशी ते गुंतलेले विषय असतात त्यामुळे एखादा विषय जरी चुकीचा गेला तरी 100% आज बघा तिथे वारकरी ते टोपी घालून काका आजोबा बसले ते वारकरी 70-80 वर्षाचे गृहस्थ आहेत आपला जेव्हा भजनाचा सामना ऐकायला बसतात त्यावेळेस आपण युगांडा ह्या विषयावर किती बोलावं आणि फालतूगिरी भजनामध्ये किती करावी प्रत्येक बुवाला समजण्याचा मार्ग आहे लक्षात घ्या
त्यामुळे दुर्योधनाजवळ सगळं काही होतं, परंतु दुर्योधनाला बुद्धिमत्तेची थोडी कमी होती, लक्षात घ्या. त्या दुर्योधन तर एवढा हुशार होता, मल्ल युद्धामध्ये म्हणा, त्या गदा युद्धामध्ये भीमापेक्षा एवढा हुशार होता, परंतु त्याला सुद्धा श्रीकृष्णाने येनकेन प्रकारे अडकून टाकलेलं होतं, लक्षात घ्या. कारण पांडवांचा भाऊ मोठा कोण धर्म, तो आयुष्यात कधीही खोटं बोलला नाही, तरी त्याला वरती गेल्यानंतर यमधर्माने एक दिवस नरक यातना भोगायला लावल्या. त्याला स्वर्गात स्थान मिळालं नाही, कारण तो 2 वेळा खोटं बोलला. एकदा म्हणजे विश्वत्थामा, गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा विश्वत्थामा, ज्यावेळेस त्या पांडवांचे हैराणपणा केलं पांडवांना, त्यावेळेस श्रीकृष्णाने अशी एक बोंबाबोंब करायला सांगितली पांडव सैन्याला की अश्वत्थामा गेला असं बोंबाबोंब करा. अश्वत्थामा गेला म्हणून बोंबाबोंब केल्यानंतर अश्वत्थामाचे वडील कोण, द्रोणाचार्य, त्यांच्या हातातली सगळी शस्त्र खाली पडली, कारण माझा मुलगा त्या युद्धात गेला अशी आरोळी फुटली. आणि ते खरं खोटं करण्यासाठी जो आयुष्यात कधी खोटं बोलला नाही धर्म, त्याच्याजवळ विचारलं की अश्वत्थामा गेला ही गोष्ट खरी आहे का? धर्म म्हणाला हो, अश्वत्थामा गेला ही गोष्ट खरी आहे, पण नरोवा कुंजरवा, हत्ती गेला की माणूस गेला हे मला माहिती नाही. खरं तर हत्ती गेलेला होता, म्हणून त्यावेळेस धर्म फक्त खोटं बोलला. आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस खोटं बोलला धर्म, दुर्योधन असा होता, त्याला सगळ्या विद्या पारंगत होत्या, तो एका जलामध्ये लपून बसला आणि जलाचा स्तंभ करून दुर्योधन त्याच्यामध्ये लपून बसला. प्रत्येक जण येऊन हाका मारत होते की दुर्योधन बाहेर ये. कोणाच्या हाकेला तो बाहेर आला नाही, कारण त्याला माहित होतं बाहेर आल्यानंतर बाहेर सगळे टपलेले आहेत. परंतु ज्यावेळेस धर्माने हाक मारली की दुर्योधना तू बाहेर ये, त्या धर्मावरती विश्वास ठेवून, कारण धर्म खोटा बोलला नव्हता, त्या धर्मावरती विश्वास ठेवून दुर्योधन बाहेर आला आणि धर्म खोटा बोलला म्हणून त्याच वेळेस त्या क्षणार्धात त्या धर्माची एक करंगळी ढळून पडली, लक्षात घ्या. त्यामुळे आपण या भजनाच्या माध्यमातून किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय हे मायबाप प्रेक्षक तुम्ही ओळखता, लक्षात घ्या. इथे श्री प्रभू रामाने आपला अवतार संपल्यानंतर श्रीकृष्णाने अवतार घेतलाय. प्रभू रामाने मर्यादेचं पालन केलंय, मर्यादेच्या पलीकडे गेले नाही, पण श्रीकृष्णाने जो अवतार घेतला त्या अवतारात त्याने नको नको ते खोटे नाटे सुद्धा व्यवहार केलेले आहेत. नाहीतर कौरव सैन्य हरलं नसतं, लक्षात घ्या. केवळ श्रीकृष्णामुळे, श्रीकृष्णाची पाठराखण त्या पार्थाला होती, अर्जुनाला होती, म्हणून कौरव हरले, नाहीतर कौरव हरले नसते. नाहीतर दुर्योधनासारखा ज्यावेळेस स्वतःच्या आईच्या समोर गेला ना, त्या गांधारीला एवढा वरदहस्त होता, ज्या दिवशी पट्टी खोलेल समोरच्या माणसाला बघेल त्या दिवशी त्याचं संपूर्ण शरीर वज्रमय होईल, एवढा तिला आशीर्वाद होता. तिने सांगितलं दुर्योधनाला तू माझ्या समोर ये, पण लग्नावस्थेत ये. दुर्योधन जायला निघाला, तेवढ्या श्रीकृष्णाने थांबवलं आणि श्रीकृष्णाने सांगितलं अरे तू लहान असताना आईच्या समोर जर नग्नावस्थेत गेलं तरी चाललं असतं, पण आता तू मोठा झालायस आणि अशा परिस्थितीत जर तू आईच्या पुढ्यात नग्नावस्थेत गेले तर आई शर्मेने तुझी मान खाली घालेल, म्हणून लाज म्हणून तरी काहीतरी कमरे भाऊ तरी भोवाड फिरव. म्हणून त्याने संपूर्ण पालापाचोळा म्हणजे केळीची पानं बांधली, आईच्या समोर गेला आणि आईने ज्यावेळेस म्हणजे नजर खोलली त्यावेळेस संपूर्ण भाग दुर्योधनाचा वज्रमय झाला. फक्त जी केळ्याची पानं लावलेली होती तेवढा भाग वज्रमय झाला नाही. त्यामुळे दुर्योधन आणि भीमाचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं अरे तसा तो तुझ्या गदा युद्धामध्ये तुला हरणार नाही, तर त्या गदेचे प्रहार त्याच्या कमरेच्या खाली म्हणजे जांगेवर कर, तेव्हा तो मरेल, तेव्हा तो दुर्योधन मेलो. ही सगळी कृष्णाची कपटकार असतं नाही, लक्षात घ्या. आणि हे भजनाच्या माध्यमातून आम्ही देण्याचं काम करतो, बरोबर ना. तुम्हाला म्हणजे हे विषय सांगून मी तुम्हाला सकाळ करू शकतो, यांच्यासारखे नाही. त्या विनोद चव्हाण कोण काय दिल्यानंतर त्याचा त्याकाच माहिती नाही. पण आजकाल ही दुनिया शेवटी पैशाशिवाय चालत नाही हो. पैसा असलं तर कोणतरी विचारतात, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. कारण सांगते बघा, हो गम सिंहा सामने तेरे
बच पाएगा तेरा अपना खून नहीं आखिर तुझको आग लगाएगा। आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। कसमें वादे प्यार वफा सब बातें बातों का प्यार। बरोबर ना? आपला स्वतःचा मुलगा ना उद्या कांड्या पेटून आपला गाव तुला लक्षात घ्या। त्यामुळे इथे करून गर्व करून काय झालं, इकडे मित्र म्हणायचा आणि पाठीत खंजीर खोपसायचे, ही गोष्ट आपल्याला कधी पडत नाही। म्हणून मित्र सगळ्यात जवळचा असतो आपल्याला। म्हणून त्या मित्र कसा असावा हे तुम्हाला सांगतो। दुखडवायला उंबऱ्यासारखा, दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा। दुखडवायला उंबऱ्यासारखा, दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा। वाट चुकणार नाही जीवनभरची, वाट चुकणार, वाट चुकणार, वाट चुकणार नाही जीवनभरची, वाट चुकणार नाही जीवनभर। एक मित्र आरसासारखा मित्र वणव्या गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र अडवायला अडवायला उंबऱ्यासारखा, अडवायला उंबऱ्यासारखा मित्र म्हणण्यामध्ये ते खरं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हे कलियुग आहे, मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय आणि जीवनचा माणूस पाण्यामध्ये बुडतोय। आपण म्हणतोय शेवटचं कडवं आहे आणि शेवट जवळ आहे। आपण म्हणतो की मनुष्य प्राणी आपले आई वडील आपल्यावरती किती उपकार करतात की आपल्याला पोचतायत, पण तुम्हाला मायबाप प्रेक्षक बोन मगाशी लोक बोलली विनोद चव्हाण बोन विचारलं की तुका किती पैसे हवे, तुका किती पैसे हवे म्हणजे तू खुश होशील। आता तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे, तुम्ही रात्रंदिवस एवढी मेहनत करता, तुम्ही लाखो रुपये कमावताय दिवसाला, पण तुमच्या पोटी जन्मलेली जर एकुलती एक तुमचा वंशाचा दिवा असेल आणि तो जर वाईट मार्गाला गेलेला असेल तर तुम्ही लाखो रुपये जे कमवता दिवसाला त्याचा काय उपयोग होईल ते मला सांगा? होणार का? नाही होणार। म्हणजे ती सगळी जमवलेली माया, तुमच्या मेहनतीने जमवलेली माया तुमचा पोरगा उधळतोय तर ती मायेला काही किंमत नाही। ही एक बाजू झाली। दुसरी बाजू, तुम्ही लाखो रुपये कमावताय आणि तुमच्या पोटी जो जन्मलाय पोरगा तो एवढा कर्तृत्व नाही की तुमच्यापेक्षा 10 पटीने कर्तृत्व नाही। तुम्ही लाख रुपये कमवतो तर तो 10 लाख रुपये दिवसाला कमवतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही कमवलेली जी काही माया आहे ती त्याच्यासाठी काय उपयोगाची आहे का? काय उपयोगाची आहे? काय बाळा उपयोगाची आहे का? नाही। मग जेवढं तुम्ही, म्हणून आप 20-21 वर्षाचा पोरगा जर बापाला जर काय म्हणजे बापाने जर दोन गोष्टी सांगितल्या ना तर कचकन बापाच्या अंगावर जातो। मग त्या बापाला कधीतरी प्रेमाने मिठी मारा, म्हणजे त्याची पिकलेली दाढी तुमच्या गालाला लागेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की माझा बाप किती महान आहे आणि मी अजून किती लहान आहे। ही आई सुद्धा आता थांबली नाही, बिचारी बघा आतापर्यंत थांबली। तिला गुंडूने सांगितलं असेल ना, गुंडू सावंतच्या माध्यमातून तुम्हाला 1-2 गोष्टी, मला एक सांगा 1-2 गोष्टी तरी तुमच्या माध्यमातून उद्या सकाळी त्याची चर्चा होईल ना। आणि या बुवाने काय सांगितलं, फक्त एकामेकाची इज्जत काढणे
एका काय येतात एका काय याच्या पलीकडे हे काही देऊ शकत नाही. लक्षात घ्या. आपल्यापेक्षा प्राणी किती श्रेष्ठ आहेत याचा विचार आपण कधी केलाय का? अहो कासव कासवीन पिल्लांना जन्म देते ना, तिला का आपल्यासारखे आपल्या आईसारखे स्तन आहेत का? नाही. केवळ पिल्लांची तिची त्या कासविनीची केवळ नजर झाली ना की कासविनीच्या पिल्लांचं पोट भरतं, एवढी ताकद तिच्या नजरेमध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षा जर उदाहरण घ्यायला गेलो तर विंचवीन जी आपल्याला चावते, एक दिवस आपल्याला तो डंखाचा कमी होत नाही. त्या विंचविनीने जर पिल्लाला जन्म दिला ना, आपल्या अंगठ्यावरती अनेक पिल्लं मावतील. अंगठ्याच्या नाकावरती एवढी छोटी छोटी पिल्लं असतात. विंचवीन ज्यावेळेस पिल्लांना जन्म देते ना, 1-2 तासाच्या कालावधीनंतर त्या विंचविनीची पिल्लं भुकेसाठी एका व्याकुळ होतात, आपल्या आईकडे बघतात की आई आम्हाला काहीतरी देईल. कासविनीसारखी तिला नजर पण नाही तिचं पोट भरण्यासाठी पिल्लांचं, आणि आपल्या आईसारखे तिला स्तन पण नाहीत त्या विंचविनीला अंगावर घेऊन दूध पाजण्याची. मग ती पिल्लं काय करतात? आई बिचारी गप्प बसलेली असते, कारण तिला माहिती आहे मी ह्या पिल्लांचं पोट भरू शकत नाही. काही क्षणार्धात काही वेळानंतर त्या विंचविनीने ज्या पिल्लांना जन्म दिलाय ते विंचविनीची पिल्लं आपल्या आईला डंख मारून एक त्या आईचा आपल्या लचका तोडतात आणि स्वतःचं पोट भरतात. आणि आई शेवटी ज्या पिल्लांना जन्म देते ते स्वतःचा देह सुद्धा त्यांच्या स्वाधीन करून ती आई मरून जाते. लक्षात घ्या. एवढी जबरदस्त ताकद ह्या प्राण्यांमध्ये, आणि ती आपण घेणं गरजेचं आहे. म्हणून शेवटची ओळ म्हणतोय बघा, तो गेला गर्वानं, तो गेला मंडळी माझी सगळी मुंबईची आहे. मी फक्त आम्ही तिघेजण आलो, परंतु हा गजर त्यांच्या कानावर सुद्धा गेला नाही बुवा. आणि व्हॉट्सअपवर आता त्यांनी फोटो घेतलेले आणि जे काही म्हणतात ते मागवून म्हणतायत. सलाम करतो तुम्हाला. अगदी शेवटपर्यंत आम्हाला वायगणकर साहेब धन्यवाद देतोय की आपल्या इथे मायबाप प्रेक्षक अतिशय शांत जसं तुम्ही सांगितलं. आणि ही तुमची पुण्यभूमी आहे की तुम्हाला अतिशय उत्कृष्ट अशी रंगदेवता प्राप्त झाली. आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीत सादर झालेला आहे. धन्यवाद देतोय. म्हणून प्रत्येकाने मायबाप प्रेक्षक आपल्याला समोरच्या माणसात तेव्हाच देव दिसेल त्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये कुठेतरी परमेश्वर वास करतोय तो जर तुम्हाला दिसला तर 100% आपल्याला समोरच्या माणसामध्ये देव दिसणार आहे. लक्षात घ्या.